हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवाज ऐकून तिने हळूच डोळे उघडले. डोकं वर करून पाहिलं तर समोर अर्जुन उभा होता. तो घाईत असल्यामुळे साध्या कपड्यातच होता. त्याला पाहून आरोही थोडीशी लाजली आणि नजर खाली झुकवली. तिचा तो लाजरा चेहरा पाहून अर्जुन जवळ आला. तिच्या शेजारी बसत त्याने प्रेमाने विचारलं, आरू, तुला ही इजा कशी झाली? आरोहीने स्वतःला सावरलं आणि थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली, अर्जुन, तुमची आधीपासून एक गर्लफ्रेंड आहे असं त्या मुलीने सांगितलं. मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? हे ऐकून अर्जुन क्षणभर गोंधळला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेत शांतपणे समजावत सांगितलं, आरू, ते माझी गर्लफ्रेंड नाही. आजोबांनी माझ्यासाठी निवडलेली मुलगी होती ती, पण मी निवड केली ती तुझी. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं आणि लवकरच मी तुला आजोबांकडे घेऊन जाणार आहे. त्यांना अभिमानाने सांगणार आहे की तू माझी पत्नी आहेस. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, पण त्या मुलीने सांगितलं की तुम्ही तिच्यावर प्रेम करता आणि लवकरच तिच्याशी लग्न करणार आहात. तिने मला ढकललं. मी टेबलवर आपटले आणि माझ्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. हे ऐकताच अर्जुनचा राग अनावर झाला. त्याने स्वतःला सावरलं आणि आरोहीला शांत करत म्हणाला, आरू, ती मुलगी फक्त पैशांसाठी माझ्या मागे होती. पण आता मी सगळ्यांसमोर स्पष्ट करणार आहे की तूच माझी पत्नी आहेस. यापुढे कुणीही तुला दुखावू शकणार नाही. हे ऐकून आरोहीच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं. ती अर्जुनच्या गळ्यात मिठी मारत म्हणाली, थँक्यू शोना. थोडा वेळ शांतता होती. मग आरोहीने हळूच विचारलं, पण तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली नाही. तुमच्या कुटुंबात तुमचे आजोबा आहेत ना, ते कसे आहेत? मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. अर्जुन तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाला, मी तुला सांगणारच होतो, पण संधी मिळाली नाही. माझे आजोबा खूप शस्त्रप्रिय आहेत, पण तितकेच प्रेमळही. आई वडील गेल्यानंतर त्यांनीच मला सांभाळलं. शिक्षणासाठी त्यांनी मला लंडनला पाठवलं. खूप मेहनत केली, व्यवसाय सांभाळला आणि आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथपर्यंत आलो. हे ऐकून आरोही थोडी घाबरली. ते इतके कडक असतील तर मला स्वीकारतील का? त्यांना आधी सोनाली आवडत होती ना? त्यांनी मला तुमच्यापासून वेगळं केलं तर? तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. अर्जुन हसला आणि ठामपणे म्हणाला, नाही अरू, ते तुला माझी पत्नी म्हणून पाहतील तेव्हा नक्कीच आनंदी होतील. आणि लग्नाचा निर्णय मी माझ्या पसंतीने घेतलाय हे त्यांनाही समजेल. मी तुला कधीच एकटीला सोडणार नाही. तो थोडा थांबला आणि प्रेमाने पुढे म्हणाला, सोनालीसारखी गर्विष्ठ व्यक्ती मला कधीच आवडू शकत नाही. मला आवडलीस ती तू, साधी, मासूम आणि मनापासून प्रेम करणारी, आणि तूच माझा आयुष्य आहेस. अर्जुनच्या शब्दांनी आरोहीचे डोळे भरून आले. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत श्वास, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना होती. दोघांनाही एकमेकांच्या सहवासात एक वेगळंच समाधान मिळालं. थोड्या वेळाने अर्जुन म्हणाला, आपलं नातं खूप खास आहे. आपण ते संयमाने समजूतदारपणे पुढे नेऊया. आयुष्यभर एकमेकांचा हात धरून. आरोही हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, मला फक्त एवढंच हवं होतं, तुमचं प्रेम, तुमचा आधार. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की त्यांचं नातं फक्त प्रेमाचं नव्हे तर विश्वासाचं आणि आयुष्यभराच्या सोबतीचं आहे. भेटणं खरंच फार अवघड असतं. अर्जुनने आरोहीचं बोलणं ऐकताच हलकेच स्मित केलं. त्याने प्रेमाने तिला आपल्या छातीत सामावून घेतलं. चल आता जेवण कर. मला माहीत आहेस तू अजून काहीच खाल्लेलं नाहीस, अर्जुन मृदू आवाजात म्हणाला. आरोहीने मान हलवून होकार दिला. तिची ती निरागसता पाहून अर्जुनचं मन अजूनच भरून आलं.
त्याने तिला अलगद उचलून सोफ्यावर बसवलं आणि स्वतःच्या हाताने तिला भरवू लागला. आरोही ही प्रेमाने त्याच्या हातून जेवू लागली. दुसरीकडे रणवीरला आपल्यासोबत लंडनला घेऊन जाण्याचा निर्णय घेत होता. आता रणवीरला भारतात ठेवणं त्याला योग्य वाटत नव्हतं. त्याने रणवीरला त्याच्या आईकडे पाठवायचं ठरवलं होतं, कारण तिथे त्याला शिस्त शिकवली जाईल, जी रणविजयकडून राहून गेली होती. रणवीरच्या वागण्यात आलेल्या उद्धटपणामुळेच रणविजयने हा कठोर निर्णय घेतला होता. रणवीरला हे सगळं मान्य नव्हतं. त्याच्या मनात प्रचंड राग खदखदत होता, पण तरीही त्यानं वडिलांचं म्हणणं मान्य केलं. बदला मी नंतरही घेऊ शकतो, तो स्वतःशीच पुटपुटला. आता मला बाबांचं ऐकावंच लागेल. काल रात्री मी काय केलं ते मलाच नीट माहीत नाही, पण फार लवकर आरोही आपली पुन्हा भेट होईल, आणि तेव्हा तेव्हा हा माझा स्वतःशी केलेला शब्द आहे. मिस आरोही. हॉस्टेलमध्ये तारा पुस्तक उघडून बसली होती, पण तिचं मन अभ्यासात लागत नव्हतं. तिला आरोहीची फार आठवण येत होती. आता आरूचं लग्न झालंय, इतक्या रात्री फोन करणं योग्य नाही, ती स्वतःशी म्हणाली. पण मन ऐकायला तयार नव्हतं. शेवटी तिने आरोहीला फोन लावला. अर्जुनच्या घरी. आरोही अर्जुनच्या मिठीत विसावली होती. अर्जुन तिच्या केसातून हात फिरवत होता आणि आरोही डोळे मिटून त्या क्षणात हरवून गेली होती. तेवढ्यात आरोहीचा फोन वाजला. तिने अर्जुनपासून थोडं दूर होत फोनकडे पाहिलं. ताराचं नाव चमकत होतं. इतक्या रात्री फोन केलास? काय झालं तारा? आरोहीने काळजीने विचारलं. काही नाही ग, मला फक्त तुझी खूप आठवण येत होती, तारा म्हणाली. आरोहीने अर्जुनच्या छातीत डोकं टेकवलं. एका हाताने तिने त्याचा हात घट्ट धरला. मलाही तुझी खूप आठवण येते, ती हळूच म्हणाली. तेवढ्यात अर्जुनने तिला अलगद खाली झुकवलं. त्याच्या हालचालींनी आरोही क्षणभर दचकली, पण त्याचा स्पर्श जाणवताच तिने डोळे मिटले. फोनवर तारा बोलत होती. आरू, तुला माहिती आहे का, रणवीर लंडनला गेलाय. काय? आरोही आश्चर्याने म्हणाली. अचानक झालेल्या हालचालींमुळे तिच्या तोंडून नकळत आवाज निघाला. आरू, काय झालं? तू ओरडलीस का? तारा घाबरून विचारू लागली. आरोहीने अर्जुनकडे पाहिलं. तो खोडकर हसत होता. काही नाही ग, ती सावरत म्हणाली. मच्छर चावला? तिने फोनवरच संभाषण संपवलं. बरं झालं तो गेला, ती ताराला म्हणाली. नाहीतर कॉलेज सोडावं लागलं असतं. हो ना, तारा हसत म्हणाली. आता शांतपणे अभ्यास करता येईल. चल आता झोप, उद्या कॉलेजमध्ये भेटू. फोन कट झाला. आरोहीने फोन बाजूला ठेवताच अर्जुनकडे पाहिलं. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिला आपल्या जवळ ओढलं. ती क्षणभर गोंधळली, पण त्याच्या जवळकीतच पुन्हा विसावली. त्या शांत रात्रीत शब्दांची गरज उरली नव्हती, फक्त भावना होत्या, ज्या दोघांनाही अधिक जवळ आणत होत्या. अर्जुनला स्वतःच्या मर्यादा माहीत होत्या. तो आरोहीला कोणताही त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे पुढे काही करण्याआधीच त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्यापासून थोडा दूर होत म्हणाला. आता झोप, तुला उद्या कॉलेजला जायचं आहे ना? तेवढ्यात आरोहीने अर्जुनचा हात धरून त्याला स्वतःकडे ओढलं. अर्जुन तिच्या चेहऱ्याजवळ आला आणि क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. आरोहीने त्याच्या कड्यात हात घालून हळूच म्हटलं, मला तुम्हाला पूर्णपणे अनुभवायचं आहे. ती भावना विवश होऊन पुढे म्हणाली, कृपया मला तुमची करा. मला होणारा त्रास मी सहन करीन. तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे. आता ही ओढ मी सहन करू शकत नाही. तुम्ही दरवेळी पुढे जाण्याआधी स्वतःला थांबवतात. तुम्हाला माहिती आहे का, तेव्हा मला किती वेदना होतात.
अर्जुनने तिच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत शांतपणे म्हटलं, आरोही, समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी पुढे गेलो तर त्याचा परिणाम तुझ्या भविष्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. मला असं काही नको आहे. तू आत्ताच अशा जबाबदारीसाठी तयार नाहीस. म्हणूनच मी स्वतःला थांबवत आहे. हे ऐकून आरोही हसली. त्याच्या ओठांजवळ येत ती म्हणाली, मी तुमच्या प्रेमाची निशाणी बनले तर त्यात वाईट काय आहे? ते आपल्या प्रेमाचं प्रतीक असेल. तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. अर्जुनने गंभीरपणे तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, नाही आरोही, आत्ता नाही. तू अजून खूप लहान आहेस. तुझ्यासमोर पूर्ण आयुष्य आहे. शिक्षण, स्वप्न, करिअर या सगळ्यावर लक्ष केंद्रित कर. या गोष्टी आपण भविष्यात नक्कीच ठरवू. हे ऐकून आरोही चिडली. ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली, मी तुमच्यावर प्रेम करते आणि मला तुमच्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे. असं म्हणत ती पाठमोरी झाली आणि अंगावर पांघरून ओढून घेतलं. आरोहीचा राग पाहून अर्जुन तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर डोकं ठेवत तो हळूच म्हणाला, ठीक आहे, पण असा राग धरू नकोस. मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी असं वागतोय. हे ऐकताच आरोही वळली आणि त्याच्या मिठी चिरत विचारलं, खरंच? हो, खरंच, अर्जुन हसत म्हणाला. आरोही आनंदी झाली आणि ते पाहून अर्जुनलाही समाधान वाटलं. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला. तो क्षणभर थांबला. मग तिच्या कपाळावरती हलकेच ओठ टेकवत म्हणाला, मी लगेच येतो. असं म्हणून तो फोन घेऊन बाल्कनीत गेला. आरोही त्याला जाताना पाहत राहिली. आज पहिल्यांदाच तिला अशा भावना अनुभवायला मिळाल्या होत्या. तिला लाज वाटत होती, पण त्याहून जास्त सुरक्षिततेची आणि प्रेमाची जाणीव होत होती. मनातल्या मनात ती आनंदी झाली आणि विचार करता करता तिला कधी झोप लागली ते तिलाही कळलं नाही. बाल्कनीत अर्जुन फोनवर बोलत होता. हो दादाजी, पुढच्या आठवड्यात मी तुमच्या सुनेला घेऊन येईल. नीट स्वागत करा. फोन ठेवून तो आत वळला. झोपलेल्या आरोहीकडे पाहून तो स्वतःशीच हसला आणि मनात म्हणाला, ही मुलगी एक दिवस मला पूर्णपणे वेड करणार आहे, पण तिच्या भविष्यासाठी मला स्वतःवर नियंत्रण ठेवायलाच हवं. तो शांतपणे खिडकीजवळ उभा राहून चंद्राकडे पाहत राहिला. थंड वारा अंगावर येत होता. काही वेळाने तो परत बेडकडे आला आणि झोपलेल्या आरोहीकडे पाहत हलकेच पुटपुटला, तू माझ्या आयुष्यात आलीस, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. ती गाढ झोपलेली होती. अर्जुन पुढे आला. तिला थंडी लागू नये म्हणून तिच्या अंगावर अलगद ब्लँकेट घातलं आणि स्वतः तिच्या शेजारी झोपला. तेवढ्यात आरोहीने कुशी बदलली आणि अर्जुनकडे सरकत त्याच्या छातीत आपले डोके लपवले. स्वतःचे शरीर त्याच्या शरीराला घट्ट टेकून ती पुन्हा शांत झाली. आरोहीचे असे वागणं पाहून अर्जुनच्या ओठांवर हसू उमटलं. त्यानेही तिला आपल्या छातीत घट्ट धरलं आणि डोळे मिटले. तो तिचा श्वास आपल्या मानेवर जाणवत असल्याने स्वतःला सावरत होता. तिचा प्रत्येक श्वास, तिची ऊब, सगळंच त्याला वेड लावत होतं. थोड्याच वेळात अर्जुनलाही झोप लागली आणि आरोहीला घट्ट मिठी धरून तो गाढ झोपेत गेला. पुढच्या सकाळी अर्जुन आरोहीच्या उठण्याआधीच जिमला गेला होता. काही वेळाने आरोहीचे डोळे उघडले. शेजारी अर्जुन नसल्याचं लक्षात येताच ती पटकन उठली. स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ती कपाटाकडे गेली. कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने फ्रेश होऊन ती बाहेर आली. आज तिने निळ्या रंगाची कुर्ती घातली होती, ज्यातून तिची कंबर हलकीशी दिसत होती. खाली पांढरी जीन्स होती. केसांमध्ये टॉवेल गुंडाळलेला होता. आरशासमोर उभी राहून तिने टॉवेल काढला आणि हेअर ड्रायरने केस वाळवू लागली. तिचे केस खूप लांब होते आणि त्यातून पाण्याचे थेंब खाली पडत होते. तेवढ्यात अर्जुन खोलीत आला. तो शर्टलेस होता
आरशातून अर्जुनला पाहताच आरोहीचा घसा कोरडा पडला. तिची नजर जेव्हा त्याच्या सिक्स पॅकवर गेली तेव्हा ती आणखीनच गोंधळली. अर्जुनने तिची नजर स्वतःवर स्थिरावलेली जाणवताच हलकसं हसला. तो तिच्या जवळ गेला आणि मागूनच तिला आपल्या मिठीत घेतलं. तिचे केस एका बाजूला सारत तिच्या अंगावरून येणारा साबणाचा सुगंध त्याला अधिकच बेभान करत होता. त्याने तिच्या मानेवर हलकेच चुंबन घेत म्हणाला, "असं का बघतेस आपल्या नवऱ्याकडे? जणू कधी पाहिलंच नाहीये." आरोहीची जीभ अडखळली. लाजेने तिने नजर खाली घातली. आरशात तिची लाज पाहून अर्जुन म्हणाला, "असं लाजू नकोस आरू. तू लाजतेस तेव्हा अजूनच सुंदर दिसतेस. विशेषतः हे लाल झालेले गाल, ते मला स्वतःवरचा ताबा गमवायला भाग पाडतात. प्लीज असं करू नकोस." थोडा थांबून तो म्हणाला, "आणखी एक गोष्ट सांगायची होती. आपण दोघं पुढच्या आठवड्यात आजोबांना भेटायला जाणार आहोत." हे ऐकताच आरोही पटकन वळून म्हणाली, "खरंच? आपण आजोबांना भेटायला जाणार आहोत? पण ते मला पसंत करतील ना?" हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली. अर्जुनने तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, "आरू, घाबरू नकोस. आजोबांना तू नक्की आवडशील." आरू ही हळू आवाजात म्हणाली, "माहीत नाही का, पण मला खूप भीती वाटते." अर्जुन तिच्या भावना पूर्णपणे समजून घेत होता. तो म्हणाला, "डरू नकोस, हे सगळं सोड. तुला कॉलेजला पण जायचे." तेवढ्यात आरोही म्हणाली, "अरे हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच विसरले." अर्जुन हसत म्हणाला, "काय सांगायचंय?" आरोही म्हणाली, "रणवीर कॉलेज सोडून लंडनला गेलाय." अर्जुन शांतपणे विचारतो, "मग तुला त्याच्या जाण्याचं वाईट वाटते का?" हे ऐकताच आरोहीची नून त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, "मी का त्याला आठवू? तो तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता. माझ्या मागे हात धुवून लागलेला. बरं झालं तो गेला, नाहीतर मीच त्याला इथून दूर केलं असतं." तिचा राग पाहून अर्जुन हसला. त्याला आधीच माहिती होतं की रणवीर जाणार आहे. त्याचे बॉडीगार्ड सतत रणवीरवर लक्ष ठेवून होते आणि प्रत्येक गोष्ट अर्जुनपर्यंत पोहोचवत होते. त्यामुळे हे ऐकून त्याला विशेष काही वाटलं नाही. पण आरोहीचा रागीट चेहरा पाहून त्याला ती फारच क्यूट वाटली. तो झुकून तिच्या गालांवर चुंबन घेत म्हणाला, "माझी गोड स्वीट लिटल वाईफ, एवढा राग नको करू. मी फक्त सहज विचारलं होतं, पण बहुतेक तुला वाईट वाटलं असावं." आरोहीने त्याला थोडं दूर ढकलत ठामपणे म्हटलं, "मला काहीही फरक पडलेला नाही. समजलं का? कारण मी तुमच्यावर प्रेम करते. त्या रणवीरसारख्या लफंग्यावर नाही, जो मला नेहमी त्रास द्यायचा. हे गोष्ट नीट लक्षात ठेवा." थोडं थांबून ती मुद्दाम म्हणाली, "आणि जर उद्या मला तुमच्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर मिळाला तर मी तुम्हाला सोडून देईल." हे ती फक्त अर्जुनला छेडण्यासाठी बोलली होती, जसं त्याने तिला आत्ता छेडलं होतं. पण तिच्या तोंडून सोडून देईन हे शब्द ऐकताच अर्जुनला प्रचंड राग आला. त्याने आरोहीला जोरात आपल्याकडे ओढलं. ती त्याच्या शर्टलेस शरीरावरती आदळली. तिने वर पाहिलं. अर्जुनच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. ते पाहून ती क्षणभर घाबरली. अर्जुन कठोर आवाजात म्हणाला, "तू फक्त माझी आहेस आणि मला सोडून जाण्याचा विचार सुद्धा कधी मनात आणू नकोस. मला सोडून गेलीस तर मी तुला कुठूनही शोधून काढेल. आणि हे सिंहाचं वचन आहे. आजमावून पाहायचं असेल तर पाहून घे." असं म्हणत अर्जुनने आपले ओठ आरोहीच्या ओठांवर ठेवले आणि तीव्रतेने तिला चुंबन देऊ लागला. त्याच्या चुंबनात रागही होता आणि अधिकाराची जाणीवही. मध्येच तो हलकीशी चावाही घेत होता. आरोहीच्या ओठातून नकळत एक हलकीशी आह निघाली. पण तरीही अर्जुन थांबला नाही. तो जणू तिला शिक्षा देत होता.
तेवढ्यात आरोहीला पूर्णपणे कळून चुकलं की अर्जुनला असा प्रश्न विचारणं तिची मोठी चूक होती. त्याला चिडण्याच्या नादात ती स्वतःच अडचणीत सापडली होती. मनातच ती स्वतःशी म्हणाली, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस आरोही. झोपलेल्या सिंहाला जागं केलंस. पण तरीही काय झालं कुणास ठाऊक. आरोहीने आपले हात अर्जुनच्या गळ्यात घातले आणि त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देऊ लागली. ती आपल्या प्रेमाने अर्जुनचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आरोहीचा प्रतिसाद जाणवताच अर्जुनचाही राग हळूहळू निवळू लागला. आरोही त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. दोघेही एकमेकात पूर्णपणे हरवून गेले होते. आरोहीच्या शरीरातून येणारा वेगळा सुगंध अर्जुनला वेड लावत होता. त्याने ओठ दूर करत तिच्या कॉलर बोनजवळ चुंबन घ्यायला सुरुवात केली. मध्येच हलकीशी चावाही घेतली. आरोहीचे नख अर्जुनच्या पाठीवर रुतत होती, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. तेवढ्यात आरोही हळूच म्हणाली, अर्जुन, उशीर होतोय आणि तुम्हीही घामाने पूर्ण भिजलात. मलाही पूर्ण भिजवलंत. अर्जुनने आपला चेहरा तिच्या अगदी जवळ आणत गंभीर आवाजात म्हणाला, आरोही प्लीज, मला कधीही सोडून जाऊ नकोस. आज जे बोललीस ना ते पुन्हा कधीही बोलू नकोस. आरोही हसत म्हणाली, अरे बाबा, माझ्या लाडक्या पतिदेव, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आणि जायचं झालं तर आपण दोघेही एकत्रच जाऊ. आता तुमच्या डोक्यातून हे विचार काढून टाका. अर्जुन हलकसा हसला. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. मग आपण नाश्ता करायला जाऊ. आरोहीने मान हलवली आणि अर्जुन वॉशरूममध्ये गेला. आरशासमोर उभी राहून आरोही केस सुकवू लागली. मग ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली सिंदुराची डब्बी तिने हातात घेतली आणि आपल्या भांगात सिंदूर भरला. कपाळावर काळी बिंदी लावली, हातात बांगड्या आणि कानात झुमके घातले. कोणताही मेकअप नसतानाही ती अतिशय सुंदर दिसत होती. खरं तर तिला मेकअपची गरजच नव्हती. तिच्या निळ्या डोळ्यांमधील चमक तिच्या सौंदर्यात भर घालत होती. तयार झाल्यावर ती बेडजवळ आली. टेबलवर ठेवलेली बॅग उचलली आणि बेडवर बसून अर्जुनची वाट पाहू लागली. तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला. अर्जुन बाहेर आला आणि आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. तो इतका देखणा दिसत होता की तिचं तोंड उघडच राहिलं. अर्जुनने पांढऱ्या रंगाचा 3 पीस सूट घातला होता. हातात महागडी घड्याळ आरशासमोर उभा राहून केस नीट करत होता. आरशातूनच तो बेडवर बसलेल्या आरोहीकडे पाहत असला. तयार होऊन तो थेट आरोहीकडे आला आणि अचानक तिला उचलून घेतलं. या अनपेक्षित कृतीने आरोही चकित झाली. अर्जुनच्या मिठीत असताना ती फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली. तिचे निळे डोळे आपल्याकडे रोखलेले पाहून अर्जुन हसला. आरू, मला असं पाहू नकोस. हे ऐकताच आरोहीने नजर खाली घेतली. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. अर्जुन ते पाहून अधिकच हसला. तिला उचलून तो जिना उतरून डायनिंग एरियामध्ये आला आणि तिला आपल्या मांडीवर बसवलं. नौकराणीने नाश्ता वाढला. अर्जुन स्वतःच्या हाताने आरोहीला खाऊ घालू लागला. आरोही म्हणाली, अहो, मी स्वतः खाऊ शकते. मला लहान मुलीसारखं ट्रीट करू नका. मी तुमची बायको आहे. तुम्ही असंच मला भरवत राहिला तर मी नक्कीच लाडावून जाईन. मग तुमच्या हाताशिवाय खायचंच वाटणार नाही. अर्जुन हसत म्हणाला, नाही, मी माझ्या हातानेच खाऊ घालणार. माझी बायको आहेच लाडकी. आणि लाडवण्याबद्दल बोलायचं तर तू आधीपासूनच माझ्या प्रेमात बिघडलेली आहेस. हे ऐकून आरोही अधिकच लाजली. काहीही न बोलता ती खाली पाहत अर्जुनच्या हातातून नाश्ता करू लागली. नाश्त्यानंतर दोघे कारमध्ये बसले. अर्जुनने आधी आरोहीला कॉलेजला ड्रॉप केलं आणि मग ऑफिसला निघून गेला. कॉलेजमध्ये पोहोचताच तारा धावत आली आणि आरोहीला मिठी मारत म्हणाली, आई, मिस यू सो मच आरू. तू नसलीस की हॉस्टेल मला खायला उठतं.
आरोही हसत म्हणाली, काही नाही, तुझंही लवकरच लग्न होईल. तारा उसासून म्हणाली, माझं नशीब तुझ्यासारखं कुठे? तुझ्या नशिबात तर इंडियामधला मोस्ट हँडसम मॅन आहे. दोघी वर्गात गेल्या. वर्ग संपल्यानंतर बाहेर येताच नताशा आली. तिने आरोहीकडे हात पुढे करत म्हटलं, सॉरी, त्या दिवशी आमचं वागणं खूप वाईट होतं. आपण फ्रेंड्स होऊ शकतो का? आरोही हसत तिचा हात हातात घेत म्हणाली, का नाही? आरोहीने विचारलं. तिघी कॅन्टीनमध्ये बसल्या. थोड्याच वेळात चिरागही आला. त्यानेही माफी मागितली. आरोही शांतपणे म्हणाली, चूक मान्य करणं हीच सर्वात मोठी माफी असते. चिराग म्हणाला, तू खूप चांगली आहेस. मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. तारा म्हणाली, एक अट आहे. तुला सगळ्या कॉलेजसमोर माफी मागावी लागेल. चिराग निर्धाराने म्हणाला, मंजूर, तुमच्यासाठी काहीही. तारा त्याच्या डोळ्यात पाहत होती. क्षणभर काहीतरी वेगळंच जाणवलं. ती पटकन नजर वळवते. चिराग हसतो. मग तो माईक घेऊन सगळ्या कॉलेजसमोर उभा राहतो. सर्वांसमोर चिरागने माफी मागितली. संपूर्ण कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते. चिराग रणवीरसारखा दिसत असला तरी तो रणवीरसारखा अजिबात नव्हता. तो वेगळा होता. तो मुलींचा आदर करणारा होता. म्हणूनच तो रणवीरपेक्षा पूर्णपणे भिन्न होता. चिरागचे बोलणे ऐकताच संपूर्ण कॉलेजमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर चिराग थेट आरोही आणि ताराजवळ आला. त्याने पुन्हा एकदा आपला हात पुढे करत म्हटलं, आता मी संपूर्ण कॉलेजसमोर तुमच्याशी मैत्री करू इच्छितो. तुम्ही दोघी माझ्या मैत्रिणी व्हाल का? दोघीही हसतच त्याचा हात धरत म्हणाल्या, का नाही? हे ऐकून तिघेही हसू लागले. चिरागने ताराकडे पाहिलं, पण ताराने लाजून आपली नजर खाली झुकवली. यानंतर तिघेही आपापल्या वर्गात गेले. काही वेळाने कॉलेजची सुट्टी झाली. तारा हॉस्पिटलकडे निघाली, तर आरोही कॉलेजबाहेर अर्जुनच्या येऊन थांबलेल्या गाडीत बसून निघून गेली. तारा हॉस्टेलकडे जात असतानाच तिच्या मागून चिरागचा आवाज आला, तारा, 1 मिनिट थांबशील का? तारा वळून पाहते तर चिराग त्याच्या बाईकजवळ उभा होता. आता काय झालं चिराग? तिने विचारलं. चिराग तिच्या जवळ येत म्हणाला, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आपण कुठेतरी जाऊ शकतो का? तारा थांबली आणि मागे वळून थोड्या रागात म्हणाली, आता काय हवंय? मैत्री तर झाली आहे ना? तुम्ही म्हणालात ते आम्ही केलं. मग अजून काय? चिराग तिच्या जवळ आला. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच बाजूला करत तो म्हणाला, इतकी चिडचिड का करतेस? मी जे काही केलंय ते सगळं तुझ्यासाठीच केलंय, कारण मला तुझ्याशी मैत्री करायची होती. तू मला ज्या नजरेने पाहतेस ना, ती नजर खूप वेगळी आहे आणि तीच मला तुझ्याकडे ओढते. चिरागच्या स्पर्शाने तारा आतून गोंधळून गेली. तिने डोळे मिटले. चिराग तिच्या आणखी जवळ येत तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया, जिथे कोणी नसेल. त्याचा आवाज कानात पडताच ताराच्या अंगात जणू विद्युत प्रवाह धावून गेला. तिने काहीच बोललं नाही. डोळे उघडून ती समोर उभ्या असलेल्या चिरागकडे पाहत राहिली. चिराग दिसायला खूपच देखणा होता. सुमारे 6 फूट 7 इंच उंच, मजबूत शरीरयष्टी आणि आकर्षक चेहरा. अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्याच, पण त्याने कधीच कुणाकडे लक्ष दिलं नव्हतं. तो मुलींपासून कायम थोडा दूरच राहायचा. रणवीरमुळे त्याचं नाव थोडं खराब झालं होतं, पण तो तसा नव्हता. तो फार श्रीमंत नव्हता, पण गरजेपुरते पैसे होते. त्याचे वडील IAS अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी चिरागच्या खांद्यावर आली होती. ती
तो शिकतही होता आणि कामही करत होता. त्याने स्वतःची एक छोटी कंपनी सुरू केली होती. व्यवसाय अजून फार मोठा झाला नव्हता, पण त्यातही तो समाधानी होता. आत्तापर्यंत त्याने कोणत्याही मुलीला जवळ येऊ दिलं नव्हतं, नताशा सोडून, जी त्याची एकमेव बेस्ट फ्रेंड होती आणि त्याच्या भावना समजून घ्यायची. आता पुन्हा कथेकडे वळूयात. तारा आणि चिराग एकमेकांकडे पाहतच राहिले. दोघेही नकळत त्या नजरेत हरून गेले होते. चिरागलाही तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटू लागलं होतं, पण ते नेमकं काय आहे हे त्यालाही समजत नव्हतं. चिरागने पुन्हा विचारलं, माझ्यासोबत येशील का? यावेळी ताराचे ओठ थरथरत होते. तिने हळूच मान हलवून होकार दिला. ते पाहताच चिरागच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलखीत स्मित हास्य उमटलं. तो आनंदाच्या भरात ताराला मिठीत घेऊन म्हणाला, थँक यू. ताराही नकळत त्याला मिठी मारू लागली होती, पण त्याआधीच चिराग थोडा मागे सरकला. चल मग निघूया, तो म्हणाला. चिराग बाईककडे गेला. तारा त्याच्या मागे बसली. तिला स्वतःला आश्चर्य वाटत होतं. ती खूपच कम्फर्टेबल फील करत होती. चिराग म्हणाला, मी जरा वेगात चालवेन, पडायला होईल तर मला धरू शकतेस. ताराने होकार दिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आरशात तिचा चेहरा पाहता चिरागच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिची घाबरलेली अवस्था त्याला स्पष्ट जाणवत होती. बाईक सुरू झाली. थोड्याच अंतरावर एक ब्रेकर आला. चिरागने ब्रेक लावताच धक्का बसला आणि तिचं शरीर त्याच्या पोटाला लागलं. तो क्षण दोघांनाही जाणवला. दोघांच्याही अंगात वेगळीच जाणीव पसरली. ताराची लाजाळू अवस्था पाहण्यासारखी होती. तिने पटकन आपलं तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं. आरशातून ते पाहत चिराग हसला. मनात तो म्हणाला, या मुलीत काहीतरी खास आहे, म्हणूनच ती मला इतकी ओढते. तिच्या एका स्पर्शाने सुद्धा माझ्या अंगात वेगळीच भावना जागी होते. काही वेळातच चिरागने बाईक समुद्र किनाऱ्याजवळ थांबवली. तिथे फारशी गर्दी नव्हती. फक्त 1-2 लोक फेरफटका मारत होते. ताराने हे पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती बाईकवरून खाली उतरली आणि म्हणाली, तुम्ही मला जुही चौपाटीला फिरायला आणलं आहे का? चिराग हसत म्हणाला, हो, ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे. मी खूप टेन्शनमध्ये असलो किंवा खूप खुश असलो तर इथेच येतो. ही जागा मला माझ्या बाबांसारखी वाटते. लहानपणी मी त्यांच्यासोबत इथे यायचो. ते गेले तेव्हापासून मी इथे एकटाच येतो. ताराने थोडा संकोचाने विचारलं, तुमचे बाबा नाहीत का? चिराग शांतपणे म्हणाला, नाही, 5 वर्षांपूर्वीच आम्हाला सोडून गेले. हे ऐकून तारा दुःखी झाली. सॉरी, असं म्हणत तिने मान खाली घातली. चिराग लगेच म्हणाला, यात तुझी काहीच चूक नाही. तुला माहीत नव्हतं? चिरागचं बोलणं ऐकून तारा मनात म्हणाली, इतक्या लहान वयात हा एवढा समजूतदार कसा झाला? पण तरीही रणवीर सोबत राहून तो लोकांना दुखावतो का? ताराच्या मनातले भाव ओळखत चिराग म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्याबद्दल काय विचार करत आहेस. रणवीर सोबत राहून मी असा का झालो, हेच ना? हे ऐकून तारा चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही चेहरा वाचता का? तिने विचारलं. चिराग हलकेच हसला. चेहरा नाही, पण समोरच्याच्या मनात काय चाललंय हे मला कळतं, विशेषतः जे माझ्या जवळचे असतात. हे ऐकताच ताराचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिच्या नजरा आपोआप खाली झुकल्या. ताराचा चेहरा पाहून चिराग हसला आणि म्हणाला, चलूया का? ताराने मान हलवून होकार दिला. चिरागने तिचा हात धरला. तारा थोडी चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली, पण चिराग समोर समुद्राकडे पाहत होता.
ताराने त्याचा चेहरा न्याहाळला. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळाच भाव होता. गंभीर, खोल, शांत. तो भाव तिला नकळत त्याच्याकडे ओढत होता. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. अखेर तिने थेट विचारून टाकलं, तुम्ही मला आवडता का? म्हणूनच मला इथे आणलं आहे का? कारण तुम्ही आत्ता जे काही बोललात त्यावरून असं वाटते की मी तुमच्या खूप जवळची आहे. हे खरं आहे का? चिरागने तिच्या समोर वळून पाहिलं. हसत मान हलवली. होकारार्थी. ताराने लगेच म्हटलं, पण मला तुम्ही आवडत नाहीत. माझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती आहे जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे. ती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आरू. तिच्याशिवाय कोणीच नाही. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना काढून टाका. ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, मी एक अनाथ मुलगी आहे. आरूशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही. माझी काही स्वप्न आहेत जी मला पूर्ण करायची आहेत. प्रेमाच्या चक्करमध्ये मी माझं आयुष्य खराब करू शकत नाही. कारण प्रेम ही फार वाईट गोष्ट आहे. एकदा प्रेमात पडलं की माणसाचं आयुष्य बिघडतं. मी प्रेमाचा परिणाम स्वतः पाहिला आहे. चिरागने तिचे हात धरून ते आपल्या छातीवर ठेवले आणि म्हणाला, जेव्हा हे हृदय तुला पाहतं तेव्हा ते खूप जोरात धडधडतं. आता सांग, या हृदयाचं काय करायचं? याला कसं समजवायचं की धडधडू नकोस? हे ऐकताच तारा अस्वस्थ झाली. तिने आपला हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चिरागने तिला सोडवण्याचं नाव घेतलं नाही. उलट तिचा हात घट्ट पकडून तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. तारा थेट चिरागच्या छातीवर येऊन आदळली. तिने चेहरा वर करून रागाने त्याच्याकडे पाहिलं. चिरागने हलकेच तिचे केस कानामागे सरकवत म्हणाला, तारा, तू पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलीस तेव्हाच तुला पाहून माझं हृदय धडधडलं होतं आणि आज मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. तू मला स्वीकार. मी तुला खूप आनंद देईन. तुला जे करायचं आहे, तुझी स्वप्न मी तुला कधीच थांबवणार नाही. तू पुढे जा, पण माझ्यासोबत. हे सगळं दूर उभे राहून नारा, हैदरानी ऐकत होते. चिरागचे शब्द त्यांच्या कानावर पडताच ते स्तब्ध झाले. एखादा माणूस इतक्या संवेदनहीन गोष्टी बोलू शकतो यावर ताराचा विश्वासच बसत नव्हता. तिच्या आयुष्यात आलेले बहुतेक पुरुष सारखेच होते. बायका घरात बसून त्यांच्या स्वप्नांच्या पंखांनाच छाटणारे. पण चिराग तसा नव्हता. हे सगळं ताराच्या मनात चालू होतं. तिच्या भावना ओळखून चिराग म्हणाला, मला माहीत आहे तू काय विचार करत आहेस, की स्त्रियांच्या स्वप्नांना काहीच किंमत नसते. पण मला तुझी स्वप्न उडताना पाहायची आहेत. कारण माझ्या आईनेही आपल्या स्वप्नांसाठी बलिदान दिलं होतं. त्यामुळे तुझ्या स्वप्नांचं मोल मला नीट कळतं. मी तुला कधीच थांबवणार नाही. फक्त माझ्यासोबत राहावंसं एवढंच मला हवं आहे. तू हात पुढे करून माझ्या हातात देशील का? मी तुला वचन देतो. तू जे म्हणशील ते मी पूर्ण करेन. तुला अशा आनंदाची अनुभूती देईन जी तू कधी पाहिलीसही नसेल. हे ऐकताच ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती क्षणाचाही विलंब न करता चिरागच्या गळ्यात पडली. त्याला घट्ट धरून रडत म्हणाली, तू मला एवढं कसं समजलंस? जी गोष्ट मी आजपर्यंत आरोहीलाही सांगू शकले नाही ती तुला कशी कळली? माझ्या चेहऱ्यावर असं काही लिहिलेलं नाहीये. मग तू मला इतकं कसं ओळखतोस? सांग, तू नक्की कोण आहेस? चिराग हसत तिला आपल्या मिठीत घट्ट धरत म्हणाला, तारू, तू मला ओळखलं नाहीस, पण मी तुला खूप चांगलं ओळखतो. आपण दोघं शाळेत भेटलो होतो. आठवत नाही का? शाळेजवळच्या नदीकाठी तू चोरून चोरून मला भेटायला यायचीस. तारू हे नाव त्याच्या तोंडून ऐकताच तारा हादरली. तिने पटकन स्वतःला त्याच्यापासून दूर केलं आणि घाबरून म्हणाली, तू कोण आहेस? मला काहीच आठवत नाही. आणि तू मला तारू का म्हणतोयस? हे नाव फक्त एकच माणूस मला हाक मारायचा. इतकं बोलून ती गप्प झाली. चिराग हसत म्हणाला, हो, तो मीच आहे ज्याचा तू विचार करतेस. तुझा चिरू, ज्याला तू लहानपणी चिरू म्हणायचीस. आठवलं का?
चिरू हे नाव ऐकताच ताराच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ती रडतच चिरागच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, तू मला सोडून का गेलास? लहानपणी अचानक कुठे नाहीसा झालास? मी तुला सगळीकडे शोधलं, पण तू कुठेच सापडला नाहीस. कोणी असं सोडून जातं का? चिराग तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, शांत हो तारू. मीही तुला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण मला तुझं खरं नावच माहिती नव्हतं. पण टोपण नाव माहिती होतं. मग मी तुला कसं शोधू? तरीही मी प्रयत्न केला होता. तारा त्याच्यापासून दूर होत त्याच्या छातीवर हलकेच मोठी मारत म्हणाली, मी तुला पत्र लिहिलं होतं. त्यात माझं पूर्ण नाव लिहिलं होतं. तुला ते पत्र मिळालंच नाही का? चिराग आश्चर्याने म्हणाला, कसलं पत्र? मला एकही पत्र मिळालं नाही. उलट मी शाळेत शेवटच्या दिवशी तुला भेटायला येत होतो, तेव्हाच माझा अपघात झाला. त्यानंतर बाबा मला मुंबईला घेऊन गेले आणि माझं उपचार सुरू झालं. अपघाताबद्दल ऐकताच तारा थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागली. चिराग पुढे म्हणाला, हो, अपघातामुळेच मी तुला भेटू शकलो नाही आणि कदाचित त्यामुळेच तुझं पत्रही मला मिळालं नसेल. सॉरी. मी तुला काहीही न सांगता निघून गेलो. पण त्यावेळी मला समजत नव्हतं माझ्या आयुष्यात नक्की काय घडत आहे. तारा त्याला घट्ट मिठीत घेत म्हणाली, आता मला कधीच सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी कधी कुणाचीच नव्हती. मी जरी सगळ्यांसमोर हसत राहिले तरी आतून माझं मन खूप तडफडत होतं. तुला माहीत आहे, मी रोज तुला आठवत होते, देवाकडे प्रार्थना करत होते, चिरू मला परत मिळू दे. पण देव आमच्यावर तेव्हा इतका मेहरबान नव्हता. चिराग तिला घट्ट धरून म्हणाला, आता मी तुला कधीच स्वतःपासून दूर करणार नाही, हे माझं वचन आहे. एकदा तुला गमावून पाहिलं आहे, आत्ता नाही. हे वचन मी तुला आणि स्वतःलाही देतो. चिरागच्या बोलण्याने तारा अजूनच भावूक झाली. अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की समोर उभा असलेला चिराग म्हणजे तिचा लहानपणीचा चिरूच आहे. चिरागने तिला आपल्या आयुष्याची संपूर्ण सच्चाई सांगितली. ते ऐकून ताराचे डोळे पुन्हा भरून आले. ती त्याच्या गळ्यात पडून म्हणाली, मला तुझ्यासोबतच राहायचं आहे. मी कधीच तुला सोडून जाणार नाही. मी नेहमी तुझ्यावरच प्रेम केलं आहे. लहानपणापासून जगासमोर मी आनंदी दिसत होते, पण आतून मी कशी होते ते फक्त मलाच माहिती आहे. चिराग हसत म्हणाला, अच्छा. तारा थोडी इठलत म्हणाली, मी खरंच बोलते. मी आजपर्यंत कधीही खोटं बोललेलं नाही. असं म्हणत ती पुन्हा चिरागच्या गळ्यात पडली. दोघंही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे निवांत होते. समुद्र किनारी बसून लाटांकडे पाहत ते शांत क्षण अनुभवत होते. दरम्यान आरोही घरी पोहोचली. केअरटेकरनं तिला अभिवादन केलं. आरोही ही हसत आपल्या खोलीत गेली. काही वेळाने केअरटेकर नाश्ता घेऊन आला. दार ठोठावल्यावर आरोहीने आत या असं म्हणत दार उघडलं. तो आत आल्यानंतर नाश्ता टेबलावर ठेवला आणि निघून गेला. आरोहीने पुस्तक बाजूला ठेवून नाश्ता केला. थोड्याच वेळात तिला झोप लागली आणि ती झोपून गेली. मध्यरात्र झाली होती. अर्जुन ऑफिसमधून घरी आला. थेट आपल्या खोलीत गेला. झोपलेली आरोही पाहून तो कपडे बदलायला चेंजिंग रूममध्ये गेला. थोड्या वेळाने बदलून तो तिच्या शेजारी येऊन झोपला आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागला. काही वेळात त्यालाही झोप लागली आणि तिला हलकेच कवेत घेत तो झोपून गेला. पुढच्या सकाळी आरोही घाईघाईने उठली. पटकन तयार होऊन कॉलेजला निघून गेली. अर्जुन आपल्या ऑफिससाठी निघाला. असेच दिवस सरकत होते. एक आठवडा निघून गेला होता. पुढच्या दिवशी आरोही खूप तणावात होती.
ती आपल्या खोलीत इकडून तिकडे फिरत होती. चिंतेमुळे ती वारंवार हात तोंडाकडे नेत होती. तेवढ्यात अर्जुन खोलीत आला. त्याच्या हातात कोट होता. तो कोट सोफ्यावर ठेवून तो थेट आरोहीजवळ गेला. तो काळजीने विचारू लागला, काय झालं आरोही? तू इतकी अस्वस्थ का आहेस? हात तोंडाकडे का नेत आहेस? काही टेन्शन आहे का? मला सांग ना. आरोही त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, अर्जुन, मला खूप टेन्शन येत आहे. तुमच्या आजोबांना भेटायचं आहे ना? ते मला आवडतील की नाही, त्यांना मी आवडेल की नाही, हेच मला सतत आतून खात आहे. अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवत म्हटलं, अगं वेडी आहेस का? ते तुला खाणार नाहीत. उलट ते तुझ्याशी खूप प्रेमाने बोलतील. तू फक्त नीट उत्तर देत जा. एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? आरोही थोडी भावूक होत म्हणाली, तुम्ही माझी भीती समजून घेत नाही आहात. आजपर्यंत मी कधीच माझ्यापेक्षा मोठ्या माणसांना पाहिलं नाही, कारण मी अनाथ होते. माझ्या आयुष्यात तारा सोडून कोणीच नव्हतं. मग तुम्ही आलात, एक छोटीशी फॅमिली मिळाली. आज मला कळतंय की कुटुंब म्हणजे काय आणि त्याचं प्रेम काय असतं. अर्जुनने तिला धीर देत म्हटलं, डोंट वरी, ते तुला खूप प्रेम करतील आणि तुला क्षणभरही असं वाटणार नाही की तू अनाथ आहेस. अर्जुनच्या शब्दांनी आरोहीला थोडा दिलासा मिळाला. ती हलकसं हसत म्हणाली, ठीक आहे, मी त्यांना भेटायला तयार आहे. अर्जुनही हसत म्हणाला, मग लवकर तयार हो, आपल्याला आत्ताच निघायचं आहे. आरोहीने मान हलवून होकार दिला आणि तयार व्हायला गेली. थोड्या वेळाने अर्जुनही तयार झाला. त्याने आज निळ्या रंगाचा 3 पीस सूट घातला होता. त्या सूटमध्ये तो खूपच देखणा दिसत होता. तेवढ्यात आरोही खोलीत आली. अर्जुनने मागे वळून पाहिलं आणि तो क्षणभर स्तब्धच झाला, कारण आज पहिल्यांदाच आरोहीने साडी नेसली होती. ती पूर्णपणे सुजलेली होती, अगदी नववधूसारखी. तिने लाल रंगाची साडी नेसली होती आणि ती खूप सुंदर दिसत होती. अर्जुनचे पाय नकळत तिच्याकडे वळले. अर्जुन आपल्याकडे येतोय हे पाहून आरोहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने नजर खाली घातली आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. अर्जुन तिच्या जवळ आला आणि तिची मोकळी कंबर हलकेच आपल्या बाजूला ओढली. त्यामुळे ती थेट त्याच्या छातीला जाऊन लागली. तो थोडा झुकून तिच्या कानात हळू आवाजात म्हणाला, अशीच सुंदर दिसत राहिलीस ना तर मी बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल करेन आणि तुझ्यासोबत वेळ घालवेन. अर्जुनचे शब्द ऐकून आरोहीची धडधड आणखी वाढली. तिच्या हृदयाची गती अर्जुनला स्पष्ट जाणवत होती. त्याने हात तिच्या हृदयावर ठेवला. तेवढ्यात आरोहीचे डोळे आपोआप मिटले. अर्जुन हसत म्हणाला, तुझं हृदय इतकं वेगाने का धडधडतंय? माझ्या जवळ आल्यामुळे का? आरोहीने लाजत मान हलवली. अर्जुन हसत म्हणाला, वाव, पाहिलंस का? तुझी धडधड माझ्यासारखीच आहे. म्हणजे आपली मनं आधीच एक झाली आहेत. लाजेने आरोहीने आपला चेहरा अर्जुनच्या छातीत लपवला. तिचा लाजलेला चेहरा पाहून अर्जुनही हसू आवरू शकला नाही. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. आरोही त्याच्या छातीत चेहरा लपवतच हळू आवाजात म्हणाली, अर्जुन, मी छान दिसते ना? नसेल तर मी दुसरं काही घालते. अर्जुन तिच्या कानात कुजबुजत म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. अर्जुनचे शब्द ऐकून आरोही आणखीनच लाजून गेली. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला. नाईलाजाने त्याने आरोहीला थोडं दूर केलं,
फोन उचलला आणि म्हणाला, हो दादाजी बोलतोय, आम्ही येत आहोत, तुम्ही तणाव घेऊ नकोस. अर्जुन म्हणाला, दादाजी तुम्ही तणाव घेऊ नका, आम्ही येत आहे तुमच्या बहूसोबत. हे बोलताच त्याने फोन ठेवला. आरोहीकडे पाहत तो म्हणाला, चला आता दादाजी आमची वाट पाहत आहेत. अर्जुनचा हात धरून आरोही हळूहळू खोलीतून बाहेर पळाली आणि मग कारमध्ये बसली. आरोहीने अर्जुनचा हात घट्ट धरला आणि अर्जुन तिच्या भावना अगदी नीट समजून घेत होता. आरोहीने आपले डोके अर्जुनच्या खांद्यावर ठेवत विचारलं, तुमचे दादाजी कसे आहेत? अर्जुन हसत म्हणाला, ते खूप चांगले आहेत. मुलांवर त्यांना प्रचंड प्रेम आहे. विशेषतः आपल्या नातेवाईकांवर आणि अनाथ मुलांसाठीही दरवर्षी पैशांची देणगी करतात. त्यांचा एक ट्रस्ट आहे ज्यामध्ये गरीब मुलांसाठी काम केलं जातं, ज्यांचे कुटुंब नाही. आरोहीच्या मनात म्हटलं, ते खरोखरच चांगले आहेत. मी खोटेपणा करून काहीच गोष्ट गुप्त ठेवत होते, पण आता मला भीती वाटण्याची गरज नाही. मी अर्जुनला सांगणार नाही की मी त्यांच्याबद्दल घाबरत होते. थोड्या वेळात कार एअरपोर्टवर पोहोचली. अर्जुन आरोहीचा हात धरून तिला एअरपोर्टमध्ये नेऊ लागला. काही वेळात दोघे फ्लाईटमध्ये बसले. अर्जुन म्हणाला, आम्ही फ्लाईटने राजस्थानला जात आहोत. आरोही घाबरल्यासारखी म्हणाली, पण मी फ्लाईटमध्ये बसण्यास घाबरते. मी आधी कधीही फ्लाईटमध्ये बसलेलो नाही. अर्जुन तिच्या हाताला घट्ट धरून म्हणाला, कोणतीही गोष्ट नाही आरू, मी तुझ्या सोबत आहे, तर घाबरण्याची काहीच गरज नाही. आरोहीने हळूहळू आपला भिंतीवर नियंत्रण मिळवला. काही वेळात फ्लाईट राजस्थानात उतरली. अर्जुन आरोहीचा हात धरून एअरपोर्टमध्ये आला. अर्जुनने तिच्या सुरक्षिततेसाठी आधीच एअरपोर्ट रिकामा करून ठेवले होते. आरोहीने आश्चर्याने विचारलं, शोना, एअरपोर्ट एवढा रिकामा का आहे? लोक कुठे आहेत? आणि त्यावेळी अर्जुन हसत म्हणाला, आरू, मी तुझ्यासाठी हे सर्व केलं आहे. तुझ्या सुरक्षिततेसाठी मी काहीही करू शकतो. हे एअरपोर्ट नाही, जर मी इच्छा केली तर संपूर्ण राजस्थान तुझ्यासाठी रिकामा करू शकतो. मी इथचा राजा आहे आणि तू इथाची राणी आहेस. आरोहीला थोडा धक्का बसला, पण हळूहळू समजून घेतलं. अर्जुनच्या मागे बरेच बॉडीगार्ड होते, हातात शस्त्र घेऊन, सर्वत्र लक्ष ठेवत होते. तिने विचारलं, तुम्ही खरोखर राजा आहात का आणि मी राणी? अर्जुन हसत म्हणाला, हो आरू, मी या राज्याचा राजा आहे आणि तू या राज्याची हुकूमत राणी. पुढे काही विचार करू नकोस, मी तुला महलात घेऊन जाईन, तिथे सगळं समजेल. आरोहीने हळूच मान हलवत होकार दिला आणि अर्जुन सोबत कारमध्ये बसले. कार राजस्थानच्या रस्त्यावर निघाली. आरोही बाहेरून प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहत होती. मुंबईमध्ये राहिल्यामुळे तिला इतर शहर पाहण्याचा अनुभव नव्हता, पण अर्जुन भेटल्यानंतर ती नेहमीच नवीन ठिकाणी पाहत होते. कार राजस्थानच्या टेकड्यांमधून जात होती आणि बाहेर बंजारे दिसत होते. आरोहीने विचारलं, हे लोक कोण आहेत? इतके साज शृंगार का करतात आणि इतक्या उष्णतेत? अर्जुन हसत म्हणाला, हो आरू, येथे उन्हाळ्यात खूप उष्णता असते, पण रात्री फार थंडी पडते. हे राजस्थानचं सौंदर्य आहे. मी तुला जयपूर दाखवीन, ज्याला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते आणि मीच या शहराचा राजा आहे. तो म्हणाला, या स्त्रिया बंजारे आहेत, नेहमी हेच पारंपरिक कपडे घालतात. महालात जाऊन तुला सुद्धा असे कपडे घालावे लागतील, कारण दादाजींना पारंपरिक कपडे खूप आवडतात. काही गोष्टी जुने वाटतील, पण ते परंपरेतून चालत आले आहेत, मी तुला आधीच सांगतोय. आरोहीने हसत मान हलवली. ठीक आहे शोना, तुम्ही टेन्शन घेऊ नका,
मी दादाजी सांगतील तसंच करेन. पण हे कपडे पाहून वाटतंय खूप जड असतील आणि मला हे जड कपडे फारसे आवडत नाहीत. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.